आता तुम्ही आम्हाला खूप छान स्टोरी सांगितलीत, की एवढ्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये म्हणजे समोर एक फ्युनरलच्या वेळेला तुम्ही डिस्कस करताय आता पुढे काय करायचं. तर अशी अजून एखादी काय आहे का स्टोरी, की जिथे तुम्ही स्ट्रेस आहे किंवा काही झालं, पण तुम्ही एकदम शांत अशा यानी विचार करून ॲक्शन घेतलीत? अच्छा खूप आहेत, पण एक सांगण्यासारखं आहे म्हणजे आमचा माझं एक नाटक होतं, लास्ट टँगो इन हेवन म्हणून. बरं. रॉनी स्ट्रुवर यांनी प्रोड्यूस केलं होतं. आणि त्यामध्ये अशीच मोठी माणसं सगळी होती, विहंग वगैरे, किशोर. आणि ते स्वर्गात, द होल सेटिंग वॉज इन हेवन, की तो एक मिनिस्टर महाराष्ट्रामधला स्वर्गात जातो आणि ट्रायज टू टेक ओव्हर हेवन. इट वॉज अ कॉस्ट्युम ड्रामा, म्हणजे इंद्राचं मुकुट आणि त्याचं कॉस्ट्युम, मेनका, नंतर यमराजाचे काळे मुकुट आणि त्याचे ही दाड्या वगैरे, म्हणजे द होल थिंग वॉज अ कम्प्लीट कॉस्ट्युम ड्रामा. मिनिस्टर इज ड्रेस्ड एज अ मिनिस्टर, त्यातले ते डान्सर्स आहेत ते पण यमदूत आहेत वगैरे, म्हणजे एंटायर थिंग वॉज लाईक दॅट. आणि गाणी होती त्यात, काय काय होतं. तर आम्हाला चंदीगडला शोला बोलवलं. वी वर द फर्स्ट इंग्लिश प्ले एव्हर टू बी परफॉर्म्ड इन चंदीगड. आणि टू द मोस्ट प्रेस्टिजियस ऑडियन्स, म्हणजे त्या ज्यांनी आम्हाला बोलवलं स्पॉन्सर, ते म्हणाले की दिस इज द क्रीम ऑफ चंदीगड, म्हणजे रिचेस्ट पीपल, इंडस्ट्रियलिस्ट, पॉलिटिशियन्स, ब्युरोक्रॅट्स, दे ऑल द मेंबर्स ऑफ आर थिंग अँड दे विल बी कमिंग हिअर फॉर द फर्स्ट टाइम. आणि आम्ही पोचलो सकाळी तिकडे, आणि एव्हरी न्यूजपेपर इंटरव्ह्यूड अस. आमचे फोटो बिटो, इंद्राचा फोटो, ह्याचा फोटो, यमराजाचे फोटो, मिनिस्टर, लालू प्रसादची हेअरस्टाईल होती. फुल कॉस्ट्यूम ड्रामा. इट वॉज अ फुल कॉस्ट्युम ड्रामा. सगळ्या पेपरामध्ये फोटो आले आमचे पहिल्या पानावरती वगैरे. आणि नेक्स्ट डे वॉज अ शो. आणि आम्ही फ्लाईटनी दिल्लीला गेलो, तेव्हा देयर वॉज नो डायरेक्ट फ्लाईट टू चंदीगड. आणि आम्ही दिल्लीवरनं बसने आम्ही इथे आलो. आणि आमचा अख्खा जो सेट होता कॉस्ट्युमच्या पेट्या वगैरे, दॅट वॉज कमिंग द नेक्स्ट डे. दे रिच्ड बाय ट्रेन, ते दिल्लीला पोचले, अँड दे वर कमिंग बाय बस. संध्याकाळी 7चा आमचा शो होता. आणि आम्ही लवकर पोचलो तिथे. आम्ही रिहर्सल वगैरे केली. इट वॉज अ कॉलेज स्कूल हॉल, म्हणजे त्याला काही पडदा काही नव्हता. स्टेज आणखीन असं कम्प्लीट त्यांनी खुर्च्या बिर्च्या लावल्या होत्या. आणि आम्ही फोन केला की निघालात का तुम्ही दिल्लीवरनं सेट घेऊन. त्यामुळे आम्ही निघालो आहे, आम्हाला मध्ये काहीतरी रस्ता चुकलो म्हणून आम्हाला प्रॉब्लेम झाला होता, पण वी आर ऑन द वे. हे आम्हाला 1:30 वाजता त्यांनी सांगितलं की आम्ही आहोत रस्त्यात म्हणून. आणि मी ॲज ऑलवेज लोकांना बोलवलं, आमच्या कास्टला म्हटलं आपण 4 वाजता भेटूया, तर विल रिहर्स, काय स्टेज आहे, मेकअप कुठे काय ते बघूया. आणि आम्ही त्यांना फोन करत राहिलो, कुठे पोचला. ते म्हणजे वाटेवर आम्ही हायवेवरती आहोत, आम्हाला माहीत नाही कुठे आहोत, पण खूप ट्रॅफिक आहे इथे, पण आम्ही येतोय. आणि वी नीडेड अबाउट ॲटलीस्ट 1.5 hours टू पुट अप दॅट सेट. स्वर्गाचा सेट होता, सगळ्यांचे कॉस्ट्युम्स, मेकअप, मुकुट, त्यांचे सगळ्यांचे मेनकेचे हे कपडे वगैरे. आणि बाय अबाउट 5:30 द ऑडियन्स स्टार्टेड कमिंग इन, कारण ते हॅड ड्रिंक्स वगैरे अर्लियर, दे हॅड कॉकटेल्स. आणि त्या सगळ्या, म्हणजे चंदीगड इज रिचर दॅन दिल्ली. दिल्ली इज नॉट ॲज रिच एज चंदीगड. बरं. चंदीगड हॅज मोर रिच पीपल इन. तेव्हा मला कळलं. ते सगळे आले, त्यांच्या बायका, हे ते सगळे, ते ऑल सुटामध्ये कोट, थंडी होती तेव्हा. मी म्हटलं आपण तयार होऊया, पण अजून काही आलंच नव्हतं आमचं सामान. 6 वाजले. आम्ही त्यांना फोन केला, म्हणाले आम्ही अडकलो आहे कुठेतरी ट्रॅफिकमध्ये, आम्ही कुठे आहोत आम्हाला माहीत नाही, बरं. पण आम्ही येतो आहोत. 7चा शो होता. ते बाई म्हणाले आम्हाला, की स्पॉन्सरची बाई, ती म्हणाली की लिसन, दीज ऑल व्हेरी सिनियर पीपल. 7 म्हणजे ॲट द मोस्ट 7:05 तुम्ही सुरू करू शकता, पण डोंट डिले इट मोर दॅन दॅट, कारण दे विल वॉक अवे. अँड इफ दे गो, वी कॅन नेव्हर डू अ शो अगेन हिअर. ते म्हणजे मोठी माणसं आहेत. नाही होय, आला की म्हटलं आम्ही घाईघाईत तयार होऊ. तुम्ही म्हटलं मेकअप बिकअप करा, काय असेल ते, फक्त कॉस्ट्युमचं तुम्ही ठेवून द्या, ते आले की आपण करू, पेट्या आल्या की. बाय 6:30 त्यांचा मोबाईल फोनची बॅटरी संपली असावी. तर वी हॅड नो कॉन्टॅक्ट विथ द बस, की ते कुठे पोहोचले बापरे! आम्हाला माहीत नाही. मग 7 वाजले. मग ती म्हणली काय झालं, अख्खा मी तो तुम्हाला दिसतंय की काय स्टेजवर काही नाही आहे, कारण तर पडदा पण नव्हता. मग ती कुडंट हाईड एनिथिंग फ्रॉम द ऑडियन्स. ते ऑडियन्स आतमध्ये आला आणि इट्स अ ब्लँक स्टेज, बापरे! त्याला काही नाही, म्हणजे पुढे त्याला काहीच नाही आहे. आणि ते बसले तिकडे आतमध्ये येऊन. मी म्हटलं काय करूया, तुम्ही म्हटलं लेट्स कॅन्सल द शो. बाई म्हणाली यू कान कॅन्सल केलात तर तुम्हाला परत आयुष्यात कधी चंदीगडमध्ये तुम्हाला कोणी शोला बोलवणार नाही. ते म्हटलं मग लेट्स वेट, आलं तर काहीतरी करू आपण, पण देर वॉज नो चान्स की आम्ही 10 मिनिटात सेट लावून कॉस्ट्युम करू वगैरे. ती म्हणजे 15 मिनिटं आय विल गिव्ह यू. तर म्हटलं ओके, गिव्ह मी 15 मिनिट्स. आमचे सगळे ॲक्टर्स कम्प्लीट नर्वस. अरे भरत, हाऊ कॅन वी डू अ प्ले, हा कॉस्ट्युम ड्रामा आहे, आपले कॉस्ट्युम नाही आहेत, आपली गाणी नाही आहेत, आपल्याकडे काही नाही आहे आपल्याकडे. वी हॅव नथिंग, वी हॅव नो सेट. हाऊ डू वी डू अ प्ले सेट इन हेवन विदाउट
कॉस्ट्युम आणखीन सेट. ती बाई आली म्हणाली की आता झाले 7:20. बापरे, मला ऐकूनच घाबरायला झालं. काय करू शकता? आणि ऑल माय ॲक्टर्स वर कम्प्लीटली नर्वस, म्हणजे रडकुंडीला आले सगळे. तर म्हटलं आय फिगर आउट समथिंग. तर मी गेलो स्टेजवरती, एक माईक घेतला आणि गेलो, आणि इट वॉज अ फुल हाऊस. त्यांना म्हटलं एक यू हर्ड अबाउट आवर प्लेस, बॉटम्स अप वॉज द लॉंगेस्ट रनिंग प्ले, बट वी नेव्हर कम टू चंदीगड, तुम्ही कधी बघितलं नाही आहे ते. तर आय वुड लाईक टू शो यू 1 or 2 skits फ्रॉम बॉटम्स अप ॲज अ ट्रेलर फॉर वॉट वी आर डुईंग. आता आमच्याकडे वी डिडंट हॅव द फुल कास्ट ऑफ बॉटम्स अप, आमची ही कास्ट वेगळी होती. तर मी, विहंग नायक आणि मला वाटतं विजू का कोणतरी होतं, आम्ही तिघांनी जवळजवळ 6 रोल्स केले त्या ह्याच्यातले, म्हणजे त्याच कपड्यामध्ये. मग आय यूज्ड टू गो ॲज अ ट्रॅव्हल एजंट, तिकडनं इकडे यायचो. आय वॉज अ पर्सन इन इंग्लंड, परत ट्रॅव्हल एजंट व्हायचो, तो आणखीन काहीतरी व्हायचं. आणि वी डिड दॅट होल शो विथ 3 or 4 of us who knew the lines. आम्ही एक 8 मिनिटाचं 10 मिनिटाचं स्किट केलं. आणि मी बघत होतो की येतोय का सेट वगैरे, तो वेळा नाही आलेला अजून सेट. बापरे. मग मी परत एक स्किट करूया म्हटलं. परत आम्ही आठवत आहे कुठलं स्किट, ते मला सगळे लाईन्स होते कारण आय हॅव रिटन द प्ले, आय न्यू ऑल द लाईन्स, आय कुड डू 4 roles. पण म्हणजे मी इकडे हा म्हणून बोलतोय, तिकडे जाऊन तो म्हणून बोलतोय, इकडे बापरे. जाऊन असं करून आम्ही ते केलं. आणि त्यात एक 7:45 वगैरे वाजले असतील, तरी पण सेट नव्हता आला. तर म्हटलं आणखीन आपण किती स्किट्स करायचे, आपण नोबडी न्यू द लाईन्स. मग मी परत गेलो, आणखीन म्हटलं की यू नो आय एम फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग. म्हटलं आपण आय विल शो यू टेल यू सम स्टोरीज फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग. अँड दे वर एन्जॉईंग इट. म्हणजे ते त्यांना कळत नव्हतं काय होतं म्हणून आम्ही ते केल्या, तरी काय तो सेट आला नव्हता. आता म्हटलं काय करायचं, त्यांना म्हटलं एक काम करूया आपण, जस्ट गो अँड डू इट, तुमच्या आहे त्या कपड्यामध्ये आपण शो करूया. तो म्हटलं पण आम्ही इंदिरावर पण काय, एक खुर्ची ठेवा अशी घेऊन साधी लाकडाची, ते इंद्रासन आहे, विदाउट कॉस्ट्युम. विदाउट कॉस्ट्युम. तुझे आहे ते कुणी त्या मुलीने काय ते हे घातलं होतं, क्युलॉट्स आणि हे, कुणी एक कुर्ता आणखीन जीन्स घातले होते यमराजानी, हे ते ऑल ड्रेस इन द नॉर्मल क्लोथ्स. आम्ही नाटकात असताना काही चांगले कपडे कोणी घालून जात नाही, कारण ते काढून फेकायचे वगैरे असतात. वी स्टार्टेड द प्ले विदाउट एनी सेट, नो कॉस्ट्युम्स, आहे त्या कपड्यामध्ये लोक जाऊन बसली आणि त्यांनी चालू केलं. आणि चाललं ते लोक, ते वर एन्जॉईंग इट, म्हणजे एन्जॉईंग, ते वर एन्जॉईंग द लाईन्स, द ह्युमर ऑफ द लाईन्स. आणि मग तो यमराज म्हणजे नॉर्मल कपड्यामध्ये, कुर्त्यामध्ये यमराज, आणखीन टी शर्टमधला इंद्र, आणि असे सगळे लोक होते. तो मिनिस्टर पण, त्याला काही हे नाही, वेग नाही, लालू प्रसाद यादवचा आम्ही केला होता, तर काही नव्हतं. आणि पहिला अंक चालू झाला, आणि पहिला अंक संपता आमची ट्रक आली, आणि पहिला अंक संपला आणि ती बाई म्हणजे ट्रक आली आता. तर म्हणजे लावा मग सेट. म्हणजे मॅड आहेत का तू, आता ह्यानी अर्ध नाटक बघितलंय असं, हाऊ कॅन यू नाव पुट अप अ सेट अँड कॅन पुट द कॉस्ट्यूम फॉर द सेकंड हाफ. सो यू जस्ट कंटिन्यू. You just continue like this now. Do the whole thing. Forget the songs वगैरे. कंटिन्यू करा. म्हटलं नाही, म्हटलं आलाय तर का लावूया आपण. आय थिंक ऑफ समथिंग. They all said, Bharat, don't do this. Continue exactly as we are doing. They are enjoying somewhat. Maybe they don't get the grandeur of the whole thing. पण त्यांना एन्जॉय करता येते. म्हटलं पुट अप द सेट. तुम्ही कॉस्ट्युम्स घाला सगळ्या. ते कुडंट फिगर आउट माझ्या डोक्यात काय होतं. माझ्या डोक्यात काय खरं म्हणजे काहीच नव्हतं. आय जस्ट सेड करूया, काहीतरी विचार करूया आपण. त्याने तो कम्प्लीट स्वर्गाचा सेट लावला. इंद्रासन आलं, हे आलं, ते त्याचे मुकुट आला, त्याचा हे हॉर्न्स होते, यमराज आला, हे सगळं त्यांनी केलं, इंद्राचा मुकुट आला वगैरे. आणि हे सगळ्या लोकांसमोर होत आहे, कारण त्याला पडदा पण नव्हता समोर बंद करायला, म्हणजे असं की पडद्याच्या पाठी होतं असंही नव्हतं. त्यामुळे सगळं लावलं. हाऊ डू आय एक्सप्लेन दॅट. मग मी परत स्टेजवरती गेलो आणि म्हटलं की यू ऑल हर्ड की आय एम फ्रॉम ॲडव्हर्टायझिंग. तुम्हाला वाटतं की ॲडव्हर्टायझिंग नेव्हर शोज यू रिअल लाईफ. ॲडव्हर्टायझिंग ऑलवेज एक्झॅजरेट्स थिंग्स. तर म्हटलं दिस प्ले इज अन एक्सपेरिमेंट, की तुम्हाला आम्ही पहिला अंक दाखवला ॲज लाईफ रिअली इज. इफ अन ॲडव्हर्टायझिंग गाय हॅड टू डू इट, हाऊ वुड ही डू इट. आणि आम्ही ते परत चालू केलं आणि लोकांनी ते गेव अस अ स्टँडिंग ओवेशन. अख्खा सेट लागला आणि आम्ही कम्प्लीट इंद्रबिंद्र त्यांनी केलं. आणि आफ्टर द शो दे ऑल केम अँड सेड, आम्ही असं कधी आयुष्यात बघितलं नव्हतं. मी ते सरदारजी होते, त्यामुळे त्यांना आणखीन फारसं त्यांना दॅट्स वाय मे बी वी कॅरी थ्रू. ते म्हणाले आम्हाला कधी आम्ही असं बघितलं नव्हतं की ह्या टाईपचं तुम्ही पहिला अंक तुम्ही नॉर्मल लाईफमध्ये आणि सेकंड अंक तुम्ही ॲडव्हर्टायझिंग स्टाईलमध्ये करता. आणि वी कॅरी अँड देन पीपल केम अँड सेड, आमचे ॲक्टर्स म्हणाले भरत हाऊ कुड यू कीप लाईक दिस. आम्ही सगळे म्हणाले आम्हाला डायलॉग दाखवत नव्हते, वी वर सो नर्वस की कसं करायचं, फुल हाऊस आहे समोर, त्यांना आपण कसं हे दाखवायचं. असं करून आमचा चंदीगडचा शो. खूप सुंदर, खूप सुंदर. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.